आणि आता बारामतीमधून एक महत्त्वाची अपडेट समोर येते। बारामतीमध्ये शरयू मोटर्समध्ये रात्री उशिरा पोलिसांनी सर्च ऑपरेशन केलंय आणि याच सर्च ऑपरेशनमध्ये काहीही सापडलं नसल्याची माहिती आहे। शरयू मोटर्स हे श्रीनिवास पवार यांच्या मालकीचे आहे। श्रीनिवास पवार हे युगेंद्र पवारांचे वडील आहेत। युगेंद्र पवार हे बारामतीतनं निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इथे तपासणी झाली आहे। बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार यांच्यामध्ये ही थेट लढत होती आहे। दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आभाडे यांच्याकडून। सागर, काय सांगाल, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं तर ही मोठी घडामोड म्हणावी लागेल, काय अधिकची माहिती आहे? नक्की रात्रीच्या सुमारास निवडणूक कर्मचारी असतील, त्याचबरोबर पोलीस असतील, यांच्याकडून शरयू टोयोटामध्ये सर्च ऑपरेशन करण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर या सर्च ऑपरेशनमध्ये कुठलीही काही जे आहे ते सापडलेलं नाहीये। त्यामुळे आज आपण श्रीनिवास पवार यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे। बारामतीची ही हाय व्होल्टेज लढाई आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। उद्या अगदी मतदान होणार आहे आणि त्याआधी ही मोठी घडामोड म्हणावी लागेल, कारण शरयू टोयोटा जी युगेंद्र पवार यांच्या वडिलांची कंपनी आहे, त्यांच्या मालकीची आहे, त्या संदर्भात निवडणूक आयोगाला तक्रार आली होती आणि त्यानंतर पोलिसांचं एक पथक तिथे तपासणीसाठी आलं आणि या कंपनीमध्ये तपासणी केली गेली। दरम्यान त्यामध्ये काहीही सापडलं नसल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे। आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर आभाडे यांच्याकडे। सागर, आपण पाहिलं आताच युगेंद्र पवार यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे, मात्र या सगळ्या प्रकरणावर श्रीनिवास पवार यांच्याशी तुम्ही बातचीत केली आहे, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय अधिकची माहिती आहे? नक्की आपण जर पाहिलं तर श्रीनिवास पवार यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी माध्यमांशी मी 1 तासानंतर बोलेल असं सांगितलेलं आहे। मात्र त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीने निवडणूक प्रचार यंत्रणेमध्ये जे युगेंद्र पवार यांचा प्रचार सुरू होता, ज्या रिक्षा होत्या, निवडणूक अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, ते ज्या पद्धतीने त्रास देत होते, तो त्रास त्यांनी अजित पवार यांना दिलेला आहे का? त्यांच्या गाड्या किती होत्या त्या मोजलेल्या आहेत का? आणि रात्रीच्या सुमारास 8 ते 9 पोलीस जे आहेत ते शरयू टोयोटामध्ये आले आणि त्यांनी सर्च ऑपरेशन केलेलं आहे। हा सर्व प्रकार जो आहे तो सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। त्यामुळे ज्या अजित पवारांच्या संस्था असतील किंवा त्याची चौकशी होणं गरजेचं आहे, त्यांच्याकडे सर्च ऑपरेशन केलं का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते श्रीनिवास पवार यांनी उपस्थित केलेले आहेत। त्यामुळे बारामतीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा रात्रीपासून सुरू झाल्याचं नक्कीच सागर, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय आताची ही मोठी घडामोड, सर्च ऑपरेशन युगेंद्र पवार यांच्या वडिलांच्या कंपनीमध्ये झालेलं आहे, मात्र त्या ठिकाणी काहीही सापडलं नसल्याचं बोललं जातंय। मात्र यावरून आता राजकारण नक्कीच होऊ शकतं।